एकंदरीत समीकरण सांगितली की मी जर विड्रॉ झालो तर अमितजींना येणं कठीण होईल आणि ती जी सगळी आकडेवारी ती त्यांच्यासमोर सांगितली. इच्छा अशी आहे की महायुतीचा एक एक आमदार हा निवडून आला पाहिजे, संख्या ही वाढली पाहिजे आणि त्या दृष्टीने ही आकडेवारी सांगितली. ते म्हणाले की आपण हे समीकरण राजसाहेबांनाही सांगा आणि मग त्यांची काय इच्छा आहे ती बघा. मग तुम्ही निवडणूक लढवणार आहात की नाही, काय नेमकं लढवणार आहेत. मात्र मला हे एक सांगावं लागेल की मी जर माघार घेतली तर अमितजींना कसा त्रास होईल निवडून यायला हे मला सांगावं लागेल आणि ते सांगण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुमच्या कार्यकर्त्यांसाठी तुम्ही बोलून घ्या त्यांच्याबरोबर आणि ही सगळी समीकरणं आहेत ही राजसाहेबांशी बोलून त्याला समजावा. अर्धा तासाचा अवधी आता राहिला आहे म्हणूनच तुम्ही लवकर सोडलात तर मी राजसाहेबांकडे जाईल. नाही, दुसरा प्रश्न असा आहे, जी अट तुम्ही मगाशी बोलून दाखवली मी माझी घेतली तर मनसेचे जे उमेदवार आहेत ते मागे घ्यायला हवेत, ही अट देखील बोलून दाखवणार आहात का राज ठाकरे? हो, राजसाहेबांनी काही उमेदवार मागे घ्यायची तयारी दाखवली. आमची तर इच्छा अशी होती की राजसाहेबांचे उमेदवार उभे असल्यामुळे काही उमेदवार हे पडण्याची शक्यता नाही आणि म्हणून जर ते मागे घेतले तर महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येऊ शकतात आणि ती भावना होती. राज ठाकरेंशी चर्चा झाल्यानंतर देखील आपल्या निवडणूक लढण्याचा निर्णय जाम असाल का? राजसाहेबांना भेटल्यानंतर मी तुम्हाला जो निर्णय असेल तो सांगेन. तुमचं राज ठाकरेंशी मुख्यमंत्र्यांकडून भेटण्याआधी तुमचं काही बोलणं झालंय का? मी त्यांची वेळ घेतली आहे का? तुम्ही त्यांना जे भेटणार आहात काही तुमचं राज ठाकरेंशी बोलणं झालंय का? तुम्ही भेटायला येतात? आम्ही आता काही माणसं आमचे काही माझा चिरंजीव वगैरे गेलेले आहेत आणि त्यांना आम्ही भेटण्याची विनंती केली आहे. त्यांनी वेळ दिली तर आम्ही जाऊन भेटू आणि जे काही समीकरण आहे ते आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. सदाजी, मला एक सांगा की जे समीकरण तुम्ही म्हणतात तिरंगी लढती समीकरणात अमित यांना फायदा आहे की तिरंगीमध्ये त्यांना फायदा आहे. दुरंगी झाला तर तिसऱ्याचाच फायदा होण्याची शक्यता. पण तिरंगीमध्ये मग तुमचा पराभव होऊ शकतो. आता ती निवडणूक आहे, कोणाचाही होऊ शकतो. त्याच्यामध्ये तिरंगी आहे लढत. आमचा हाच प्रयत्न राहणार आहे की अमितजींना त्यांचा मी मागे घेऊन त्याचा फायदा नाही होणार आहे हे सांगणार. मला असं वाटतंय की मी माझाच प्रचार करणार. नाही सदाजी, तुम्ही जे म्हणता की तिरंगी लढतीचा फायदा अमितजी यांना होईल म्हणजे याचा अर्थ की तुम्ही तुमची उमेदवारी कायम ठेवण्यावर ठाम आहात? हा, मी राजसाहेबांशी बोलल्यावर तो निर्णय घेईन, आपल्याला कळवेल. तर शिंदेच्या भेटीनंतर सरवणकर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर आलेले आहेत. तिरंगी लढत झाली तरच अमित ठाकरे यांना फायदा होऊ शकतो आणि दुरंगी लढतीमध्ये त्यांना फायदा होणार नाही असं वक्तव्य सदा सरवणकर यांनी केलेलं आहे. आता सदा सरवणकर हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत. त्यांना माहीम मतदारसंघामधली समीकरणं ते समजावून सांगणार आहेत. त्यामुळे भेटीनंतर राज ठाकरे काही निर्णय घेतात का की सदा सरवणकर आपला निर्णय बदलतात याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या. सदा सरवणकर शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत. राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. काही वेळापूर्वीच वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सदा सरवणकर यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये त्यांची माहीम मतदारसंघासंदर्भातील समीकरणांवर चर्चा झाली आणि यानंतर शिंदेंनी हीच समीकरणं राज ठाकरे यांना समजावून सांगण्यास सांगितलं आणि त्यांच्याच आदेशानंतर आज आपण शिवतीर्थावर आलो राज ठाकरेंच्या भेटीसाठी अशी माहिती सदा सरवणकर यांनी दिली आहे. तर माहीम मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यावर सदा सरवणकर हे ठाम आहेत आणि याच मतदारसंघामधून मनसेनं अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलंय. एका बाजूला भाजप अमित ठाकरे यांना पाठिंबा देतात तर त्यामुळेच सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला विरोध होताना दिसतोय. मात्र तरीही सदा सरवणकर हे माहीममधून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. आपण आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका सदा सरवणकर यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आपण उमेदवारी अर्ज मागे घेतला तर अमित ठाकरे यांना कोणताही याचा फायदा होणार नाही अशी स्पष्ट भूमिका सदा सरवणकर यांनी मांडली आणि तीच भूमिका घेऊन आता ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत. ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. सदा सरवणकर हे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात त्यांची राज ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडेल. दुपारी 3 वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि याआधीच आता सामोपचाराने निर्णय घ्यावा लागणार अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी दिलेली होती. त्यामुळे राज ठाकरे आणि सदा सरवणकर यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होती आणि त्या चर्चेमधून नेमकं काय निष्पन्न होतं याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या.
शिवसेनेचे सदा सरवणकर हे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते आलेले आहेत। माहीम मतदारसंघामधून सदा सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत आणि याच मतदारसंघामधून मनसेनं अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी भाजपला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता, त्यामुळे त्याचीच परतफेड या विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित आहे असं मनसेकडून व्यक्त केलं जात आहे। त्यामुळे आता सदा सरवणकर राज ठाकरे यांच्या भेटीनंतर नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे की या भेटीनंतर राज ठाकरे काय निर्णय घेतात याचे देखील त्याकडे देखील सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत। सामोपचारांना निर्णय घ्यावा लागणार असं सदा सरवणकर यांनी म्हटलेलं आहे। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर आता ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे आणि सदा सरवणकर यांची भेट होणार आहे। माहीम मतदारसंघामध्ये जी समीकरणं आहेत ती समीकरणं समजावून सांगण्यासाठी आपण या ठिकाणी आलोय, अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वी सदा सरवणकर यांनी दिलेली होती। त्यामुळे या भेटीनंतर आता काय निष्पन्न होतंय, कोण नेमका आपला निर्णय बदलते याकडे नजरा लागलेल्या आहे। सदा सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का हे देखील बघावं लागणार आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा वेळ आहे आणि त्यामुळे आता या 3 वाजेपर्यंत नेमकी काय कोण भूमिका घेतं याकडे नजरा लागलेल्या आहेत। सदा सरवणकर हे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात त्यांची राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा देखील होईल। त्यामुळे आता माहीम मतदारसंघावरून मोठा पेच निर्माण झालेला आहे। सदा सरवणकर यांची अनेकदा मनधरणी करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला, मात्र आपण माहीम मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, सदा सरवणकर हे शिवतीर्थावर पोहोचलेत, राज ठाकरे यांना ते समीकरण समजावून सांगणार आहेत, काय अधिकची माहिती आहे? निवासस्थान आहे तिथे ते पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात राज ठाकरे यांची ते भेट घेणार असल्याचं सांगितलेलं आहे। जे समीकरण आहे ते समीकरण आम्ही राज ठाकरे यांना सांगू इच्छितात। पूर्वी मात्र मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं असताना त्यांनी सांगितलेलं आहे की जे समीकरण आहे, मी जर उभा राहिलो आणि मी जर निवडणूक रिंगणात असलो तर मात्र अमितजींना सुद्धा फायदा होऊ शकतो, अशा प्रकारचं जे समीकरण आहे ते मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्याशी बोलून सुद्धा सांगितलेलं आहे की सदा सरवणकर तुम्हाला भेटायला येणार आहेत आणि त्यांचं ते काय आहे ते ऐकून घ्या। त्यावर ते वर्षा निवासस्थानावरून आता राज ठाकरे यांच्या घराकडे निघालेले आहेत। थोड्याच वेळात त्यांची राज ठाकरे यांच्याशी सुद्धा भेट होणार आहे आणि त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवायचा की मागे घ्यायचा याचा निर्णय घेणार आहे। परंतु ते मात्र तिरंगी लढत झाली तर त्यामध्ये अमित ठाकरे यांचा फायदा होऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तीच गोष्ट आता राज ठाकरे यांना सांगणार आहे। बघूया आता राज ठाकरे यावर काय निर्णय घेत आहेत आणि काय बोलतायत आणि याच दरम्यान आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ सुद्धा थोडाच राहिलेला आहे। त्या अनुषंगाने आता पुढे सदा सरवणकर जे आहेत ते काय निर्णय घेतात। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।